बराबर घे जा भाऊ. आता तुम्हाला काही सांगा लागत नाही पण पण म्हणलं बराबर घे जा. फेर चांगला बसला घे राहते. सोयाबीन दिसून नाही राहिलं, निघते का नाही निघत बापा? लय दिवस झाले पण पेरून तर. दुबार पेरणीचा घाट घाट दिसते वाटते बाई. काही काम नव्हतं फेऱ्याचं. हा? नाही बापा, असं नका म्हणू ना, निघेनच ना. मागच्या वर्षी तर लय उशिरा निघालं तर वावरातलं सोयाबीन. बी राहते एखादं बी उशिरा निघते. तसे आपल्या अंगात जरा पाणी कमीच आहे ना. काय मेलो ते इंद्रदेवा संग का मानवऱ्यानं भांडण केलं का काय सांगा बाई. साऱ्याच्या इकडे पाणी पडून राहिलं ना, आमच्याच वावरात पाणी नाही पडत. या बाईच्या नवऱ्यानं तर नशीन केलं भांडण, पण या बाईनंच केलं अशीन. काय म्हणलं? काय नाही म्हटलं मीनाबाई जा तुम्ही घरी. हा? आता काय एवढा विश्वास नाही का आमच्यावर? आम्ही मारतो ना फेर चांगला. काही येते मुरली. फोन आलता आता अर्ध्या एका घंट्यात येतात. ते बंबईला गेलते ना कृष्णा भाऊच्या अंग. नाही तो काय बापा, एवढं काय फेराले काले गडीन सांगितलं समजा जसं त्याईनं तर घरीच मारला असता एक जोडी सांगून. पण ते आता माणूस गेला तिकडे, अटकले ते तिथं गेले. आता तर दिवस मोडतातच 2-4. म्हणलं मग आपण काय घरी असून काय कामाचं? काम करून नाही घेतले तर वावरातलं काम कसं वक्तावर झालं तर बरं राहते, नाही तर काही फायदा नाही. हा फेर 2 दिवसाच्या आधीच पाहिजे होता, पण ते काही मिळच नाही आला मला. मी बसली त्याची वाट पाहायचं जण. मी म्हणून आले की मारतील, पण ते काही त्याचं जमलं नाही. मी फवारा बी घेतला भाऊ मारून. पाण्याचं सांगा ना बापा, पाण्याचं सांगा ना, काऊनच पडत नाही सांगा बरं. असंच का कुठे आमच्याच वावरात पाणी नाही. अरे बा मीनाबाई, आपलं गावच सोडलाय. फक्त तुमचं वावरच नाही, ते इंद्रदेवा संग फक्त तुमच्या नवऱ्यानंच नाही भांडण केलं. मी तर म्हणतो समजा गावानंच केलं का काय सांगा. पा आता तिकडलं सांगलीतले किती पाणी आहे ना, आपल्या गावात पण नाही. बापा मामा तसे मस्त पिकं डोलून राहिले म्हणलं, काय सांगू तुम्हाला. अशा मस्त पिकं डोलून राहिले, निंदन चालू झालं. आता आपल्या गावात आहेत ना कोणाकोणाची साजरे. आमचं काय नाही बाई, यंदा सोयाबीनचं बी खराब निघालं म्हणतात काही काही. हलकट बोड्याचे बियात बी भेसड करतात ना. मुरदाळे का पैसा संग नेऊन का ती काय वदरी बंगला बांधतात का काय सांगा नरकात जाऊन. नरकात काऊन हो मीनाबाई? नाही तर काय येईल का स्वर्गात जागा भेटते काय? हे जेवढं जेवढं भ्रष्टाचार करून राहिले, ज्याच्या त्याच्यात भेसड करून राहिले, हे का नरकातलीच होय ती. स्वर्गाची पायरी नाही भेटत येईल. सांगा आता, काचच बी करा ना म्हणा भेसळ, खाना तिकडे मरायला हो नेना उरावर बांधून. पण कमीत कमी बी बियाण्यात तर भेसळ नका करू. सांगा, सोयाबीनाच्या बिया तेवढं भेसळ केली म्हणतात, निघालं नाही. आता पहा आता आमचं वावराचं नुकसान नाही का आता हे? सोयाबीन आता निघालं नाही, आता हे मी फेर बी मारून राहिली, हा बी पैसा माझा जाईल. त्यातून नाही तर हे डबल पेरणीचं आलं तर किती नुकसान आहे शेतकऱ्याचं. मग या मुरदाळाईला कशी स्वर्गात जागा भेटीन सांगा ना मुले तुम्ही. हे नरकातच पडतील ना त्या खोलत्या तेलात. कुरडे वाणी तैन ना. यमदेव येईले मग समजून येईले की सोयाबीनात कशी भेसळ केली, आणि किती लोकांचं सोयाबीनाचं बी खराब निघालं, आणि किती शेतकऱ्याचं मन तुटलं. हे तर कळईत गेल्यावर समजीन या भ्रष्टाचार येईले. सुनबाई, मामाजी तुम्ही काय आले आता बाबू? ते आले म्या शांताच्या टपरीवर दिलं शांताजवळ. पाहतो म्हणे ती. मारली एक पाय, मग मी बाद देतो चक्कर मारू. तू एकली चालती. काय मामाजी, तर काही काम आहे का तुम्हाला लोक यायचं? सांग बाई आता काय करा. त्याला काय आलं तर ते ठेवलं तर ते बाई गिराईक पाहिजे का? त्या बाईला घरी गिरी जायचं काम पडलं तर तुम्ही काय आलेच त्याला तर ते ठेवलं जी. जा तुम्ही घरी, मी येतो आता. काय यायचं का फवार फेरलं मागच थोडी राहा लागते म्हणली एखादा असो. तेवढं माहित आहे की देईल येते बाबाई, तेली बी माहित आहे. जशी पिंकीचे बाबा घरी नाहीत, फेरात हेंगलं मेंगलं करून टाकतील ना, अलल तलल फेर मारतील आणि झालं. मी म्हणलं वचक वचक पाहिजे ना की येते बा. जरी माणूस घरी नाही तरी बाई येते चक्राले वावरात, म्हणून आली. घंटाभर थांबतो, मी येतो घरी. जा तुम्ही घरी, आणि त्याला घेऊन जा घरी, त्याला ठेवू नका आता ती. हो ना बाई, हे फेर माराच नव्हता लागत नाही तर. का रे सुखदेव, मी म्हणतो का काही जमत नाही सोयाबीनचं? नाही अजून निघालं नाही, अजून निघतेस का? इतके दिवस लागत असतात का? नाही नाही जमत नाही. मी ते मीनाबाईला तेच म्हणून राहिलो की फेराचं काही कामच नव्हतं, हे दुबार पेरणीच काम आहे.
निघत नाही की. अरे बा साळानं 18 एकर सोयाबीन वखरून टाकलं. म्हणजे वखराचं कामच नाही पडलं त्याने, निघालच नाही ना हो. ते लय सोयाबीनचे बी खराब आले ना. काही काही थैल्या लय बोगस आल्या म्हणतात. निघालच नाही ते. मग मी बाईले तेच तर सांगून राहिलो की काही फिरायची गरज नव्हती, उगाच पैसा गमावणं. त्याच्यापेक्षा डबलच पेरा लागते नाही, अजून निघते का राजू हा? महिना झाला ना, 15 दिवसाच्या वर झालं ना पेरणं. हो वा, 15 दिवसाचे उभार बाबा, मग काय ना. आता तिकडल्या वावरातली पराठी मस्त माई आता निंद्यावर आली ना, आता साजरी चार चार पाणी झाली ना. सोयाबीनचं लेकाचं गुच्चा बसला वाटते आपल्याला हो लेका. जाऊ द्या बाबा आता काय. मामाजी, खरंच आपल्याला दुबार पेरणी करायला लागेल का? सांग बाई, उगाच फेरा मग का? उगाच फेराचे पैसे जातील का? संकटीला राहू द्या म्हणून. आता असते का बाई ते, आता ते वावरात आले, आता ते बायत ना वखारासारखं. हा, ते तर आहेच आता. लस बर का आहे नाही, काहीच नाही ना, निघालो कुठे निघालो कुठे नाही निघालो, हे असं काही एका झड दिलेलं उतरणार आहे का बाई हे? काय आता या ढेलक्यात जर असं तरी दिसती. आता ते तिथं काहीच नाही दिसून राहिलं, जसं वाटते की उन्हाळ्याचाच वावर आहे का. हा, हो ना मामाजी, हे माथ्यावर जरासं काही गेली, माथ्यावर जरा साजरं दिसून राहिलं. पहा हे बाई, या डाबरीत तरी काही नाही, तर तिथं काहीच नाही. मलाही वाटते बाई, मग वखरावंच लागेल का हो माय? हा पैसा उधळात जातील का सांगा बाई आता. 400 रुपयाची तर मजुरीची आहे बाई, गळ्याची लागी जोडीचं भाडं काय ओ माय बाई, 2-4 हजार शिल्लक जातात बाई. अजून पिंकीचे बाबा आले की मलाच बोलतील, म्हणतील म्हणा राजू टाकेले काले फेर धरला तुया, सोयाबीन वखराच लागते. असंच होईन का? मी म्हणलं जमीन तर जमीन, फेरगीर मारला जरा शकतो. नाही नाही बाई, हे ते तेजरावचं झालं की नाही, तसं तेजरावनं बातच वखरलं ते पुरलं असतं. मी मुरलेले म्हणून ना, बाट नको पाहू या सोयाबीनची निघत नाही. हम्म, हे असते आधी इतक्या दिवसांनी राहत असते का, इतके दिवस राहतच नाही. 5व्या 6व्या दिवशी तर बाई सोयाबीन तसे लागते, असं हे जमलं नाही. हे बियातच काहीतरी घोड झाला. म्हणे तेच तर तेच भाऊच ते बियाच पोतलं खराब नाही हे. सुखदेव भाऊ सांगून राहिले ना की त्याच्या सायाचं 18 एकर सोयाबीन ते निघालच नाही. बी खराब भेटलं म्हणतात ना. आहे ना जी भाऊ, मग ते वखरून टाकलं का तुमच्या सायानं? हो बाई, दुसरी पेरलं आणि दुसरं निघालंय त्याचं मस्त तशी लागलं. हो ना. काय हो माया, सांग बाई हो कसं हो. काय बाबा, तुम्ही आता आती वावरात आल्यावर पाहता लागत होता. जसा चांगला सल्ला की बाई राहू द्या, फेर मजुरी वाचलीच ती माई. आता अर्धी मजुरी घेसान का? काय बाई, असं कुठे असते काय? आमच्या जोड्या आहेत, घडी आमचा दिवस चालला आणि अर्धी मजुरी कसं काय? आम्हाला काय करावं लागते, आम्ही काळ्या वावरातही फिरवतो. यायची रवानगी नरकातच आहे. स्वर्गात येरी जागा भेटत नाही. असं बाई माणसाला फसवतात. आता वावरात आल्यावर एखादी इमानदारी ना, की बाई राहू दे, काही मारू नका, याले फेर काही कामाची गुट नाही असं म्हटलं असतं, साजरा सल्ला दिला असता, माझ्या 2-2.5 हजार वाचले नसते का? पण बाई, अव लायण्यापासून मोठ्या लोक अशी भ्रष्टाचाराची लतच लागली, मी तर म्हणतो आपल्या भारतात. भ्रष्टाचार, भेसळ, हरामखोरी, हा, अशी लाचलुचपणा, पैशासाठी मरमर करून राहिले लोकांनी असं वाटते काय काय करून काय काय नाही, किती किती कमावून काय काय करू, कसं वाटून राहिलं लोकायले निरा. उकळून बापा, आज लयच रस्ता चुकला. रस्ता चुकाच लागते. जराशी एनर्जी आणायची असली तर रस्ता चुकाच लागते. म्हणून चुकला आमचा रस्ता, ठेवा साजरा कडकच्या. आवट होतच ना, मग काय तर नाही, एखादा मान आला सगळ्या जणी म्हणून म्हणलं आवट ठरवूनच आलो. आणि तसं बी म्हणलं शांताबाई, झाड एखादा माणूस पडत असते, असं का नोटीस देऊन झाड पडते का? अहो धाड पडली काय? बसा बसा, अहो माय बाकडा नेला घरी. ते पाण्याच्या ना ओला होते ना ते, म्हणून मग मी घरीच नेला. मी म्हणलं बाई ओला गुगू सोडीन बाई, म्हणून नेला. व माय त्या प्लास्टिकच्या खुर्च्या आणा लागतात बिचाऱ्या. प्लास्टिकच्या खुर्च्या कसं ओल्या होत का काही हो, खराब होत नाही. या माणसाला म्हणून आम्ही प्लास्टिकच्याच खुर्च्या आणा म्हणून, या माणसानं लागे लाकडाचा बाकडा आणला. सांगा त्या लाकडाचा पाण्यानं ओला होऊन खराब नाही होत काय? अहो शांताराम भाऊ कम्फर्ट पाहतात. काय पाहतात? बाई शांताराम भाऊ वर तर लक्षच ठेवावं लागते मला, काय काय पाहतात तो. काय पाहतात हो इमले? अहो कम्फर्ट
सोयीचं असं बसायला मस्त आरामदायी बाकडा साजरा वाटते. आपण जातो भजे खायला हॉटेल गिटलीत तर बाकडा नसते का? आता मोठ्या मोठ्या हॉटेलीतली गोष्ट नाही पण अशा आपल्या लेवलच्या आपल्या लेवलच्या लेवल काही कमी ठेवू नाही बदर गाव बदर रेस्टॉरंट वाली मोठे मोठे रेस्टॉरंट. शांताबाई तुमचं होती एक दिवस रेस्टॉरंट पाहिजा तुम्ही मोठं रेस्टॉरंट. अहो काय गोष्टीच करतो. चहाची टपरी तर चालव बरोबर. टाकली चहाची टपरी. शांती तू एक पाय ठेवत नाही आणि दुसरा पाय ना वदरल्या पायरीवर नेऊन ठेवतो आणि तोंडावर पडतो. अहो पहिला पाय तर जरा चांगला ठेव आरामशीर ठेव रुजून ठेव. पहिला पाय फिट बसला की नाही मग दुसरा पाय उचला. तू आली अशी सवय आहे पहिला पाय ढंगाचा टेकवती नाही त्याला की उडीच मारतो आणि तोंडावर पडतो. अच्छा चालली मोठी रेस्टॉरंट टाकणारी टपरी चालव साजरीची याची पहिले. आते बाई तर बाई बोलतच राहतात. अमाय चालवत ना तुमच्या पोरापेक्षा शिल्लक तर मीच असतो टपरीत. नावाले तुमच्या पोराने टाकली आणि सगळं काम मीच तर करतो. मग काय 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 लोक आहेस काय? बायको म्हणजे अर्धांगिनी असते. मा पोरग जे काही काम करीन त्यातलं अर्ध काम तुलाच करा लागते. आते बाई लोकाच्या बायका अर्धांगिनी असतात. मी पाऊनगिनी हाव ना. म्हणजे काही बोलते. आता लोकाच्या बायका अर्ध काम वाटून घेतात म्हणून अर्धांगिनी म्हटल्या जाते. अति तुमच्या पोराचा संसार करता करता मले पाऊन काम मले करा लागते स्वतकर काम तुमचं पोरग करते. म्हणजे जसं आता चहाची टपरी टाकतो बिझनेस करतो उड्या मारल्या साऱ्या गावात. चहाची टपरी टाकून ठेवली फक्त तुमच्या पोरानं. झालं द्यायचं स्वतकर काम. आता ते चालवणं साफसफाई करणं माल भरणं गिर्हाईक सांभाळणं पाऊन पाऊन काम मले करा लागते. म्हणजे झाली ना मी पाऊनगिरी अर्धांगिनी थोडी राहिली. शांताबाईच्या बोल्यात कोणी हात नाही पकडू शकत शांताबाई जिंकल्या तुम्ही जिंकल्या. पाजाच्या आम्हाले कप गिप सहस्र दुधामधलं आणि दूध गीत कोणतं वापरता शांताबाई? हा आजकाल मार्केट मध्ये भेसळ दुधाचंच मार्केट आहे. पाहिजा जरा जरी असं तसं भेटलं की फोनचे बटन फिरवू आम्ही. अहो बटन तुम्ही खाली फिरवत आम्हीच लावून देतो ना. लावा मुंडे साहेबाले फोन लावा आणि टाका म्हणा इकडे धाड. अहो ते स्वतः मले अवॉर्ड देतील अवॉर्ड स्वच्छतेचा आणि एवढा हायजेनिक पणाचा. मग असं तसं समजले का तुम्ही शांताबाईची चहाची टपरी? स्वच्छता सगळंच आहे मा चहाच्या टपरीत. भेसळ नाही. घरच्या म्हशीचं दुधाचा चहा पाचतो लोकायले. भेसळ दूध कोण काढलं व? एक डावचा नवऱ्याले दुधाचा चहा नाही देत तेवढंही दूध वाजवतो ना ती गिराईकाले पाचतो प्युअर दुधाचा चहा. मग चला घ्या बोले लोक चहा बी तयार झाला. प्युअर फटाकेदार घट्ट दुधाचा बासुंदी चहा. दे माय बाई एक कप चहा प्याले किती वाली गप्पा ऐका लागले. दान इकडे दाखव पिऊ दे कसा आहे तर पाहू दे. आहेत का अशा दोस्तींनी तुम्हाला ज्या चहा तर पितात फुकट आणि सल्ला देतात इकत? सांग बाई बाराला गेली घरा लोक आले म्हणलं का माहित पाहुणे येतात म्हणून मी म्हणले हे पाहुणे म्हणले की अव काय मग पाहुणे थांबून राहिले का जाऊन राहिले? नाही जातो म्हणतात ते ते काम आहे ते मला सोडायला आलते. सांग बाई कोमाय जातात कसं काय जेवण घेऊन काही नाही त्यासाठी मी काही पोहे केले नाहीत ना म्हणलं स्वयंपाकच करतो. नाही ते काम आहे ते. हो पण म्हणा ना मग पाहुणे येली की डबल ये जा म्हणून जेवेली. सांग आता पाहुणे मतलब तुम्हाला सोडायला आले लगेच चालले जातील. जेवण नाही काही नाही चांगलं वाटते काय? काय म्हणतील भाऊ म्हणतील आशाबाई संघ असल्या की लागे मला पाहुणचार करतात आणि आज लागे आशाबाई संघ राहील तर मले सासरवाडीले नाश्ताही झाला नाही जेवण तर दूरच दूर. चहा बरंच भागवलं म्हणतील. नाही तसं काही नाही ते काम आहे ते अर्जंट. ते येतो म्हणत ना येतो म्हणत डबल जाताना मी म्हटलं ना मी बी म्हणतो ना मी बी बोलतो ना मग काय तर मी काय म्हणू बाटला बे पाहुणे जेवण खाऊन करून जातील म्हणलं म्हणून मी पोहे केले नाहीत. नाही तर सांग पोहे करू लागत होते का पटकन करू का? तू तर 10 घंटे ते साडी घालायतच गमावलं. पाहुणे आले तर मग तुला काय मेकअप करून काय तयार राहावं लागते? कधी पाहुणे नवाळे आहेत का? नाही बाई आता मी वावरातून आल्यावर कसा अवतार राहते म्हणून मग आता तिकून आल्या ना धुतलं साडी बदलली मग साजरी म्हणला आता मग जवाई बुवा आहेत साडीच बदलली. नाही तर मला माहित असतं तुम्ही वावरातच गेली नसती ना. पण तुम्ही काय म्हणा आम्हाला यायला 3-4 वाजतात. मग मी वावरात
वावरात गेली ते फेर माय ते फेर धरला पण ते काही सोयाबीन तर निघालच नाही हो अजून. ते तर भाऊ म्हणत की पेरा लागीन म्हणत दुबार पेरणी करा लागीन. म्हणा म्हणून तर तुला म्हणू की फेराची काही नको करू. तू तुला लागे गडी सांगितलं आणि लगे हे केला. ते वखराच लागते डबल पेरा लागते ते निघत नाही ते आता अजून निघते का ते इतके दिवसानं आता नाही निघत ते. ते लय जणायचं झालं म्हणता ते सोयाबीनच्या लय थैल्या बोगस निघाल्या. ते आता आलं आपल्या नशिबी. काही जणायचं चांगलं निघालं लेखन काही जणायचं असं झालं ते आता कसं भेसाड राहते ते. त्याचं आपल्या नशिबी आलं भेसळयुक्तच थैली काय करतं. जाऊ दे ते वखरा लागेल आता पाहतो आता काय सोयाबीन पेरायचं उशीर झाला आता. नाही तर पाहतो आता काही ओवा गिवा काहीतरी पेरतो मग आता आता काय आता. बरं तू पाहुणे संग बोलून घे. हो हो मग काय तर सांगू माय मी काय म्हणू बाई बरं झालं स्वयंपाकाची तयारी नाही केली. मी म्हणू बाई पाहुणे आता जेवणच जातात. सांग तुम्हाला आणून द्यायला आले होत लोक नाही. तुम्ही फाट्यावर कोण ना उतरले. अरे तुम्ही का बाई होते का की तुम्हाला एकटी दुकटीला येऊ नाही. अहो मॅट डॉक्शीची म्या का म्हटलं नशीन का ते ये बोल पाहुणे संग. ये पिंकीची आई म्हणते जेवण करून जा म्हणते. अरे नाही नाही ताई मी काय म्हणतो मी येतो ना परत आज काम आहे. हो ना भाऊ म्या म्हणलं बातच करतो नाही का पहिले भाजी पोळी आता कोणता मी पाहुणचार करतो पप्पा भाजी पोळीच म्हणलं जेवून जा. वावरातून आल्याच्यानं उशीर झाला. काय म्हणता बाकी साजरा आहे. हो हो चांगलंच. मी येतो ना जायच्या वेळेस येईन इकडून ना इकडूनच भेट घेऊन जाईन मग त्या दिवशी जेवील मग. आज राहू द्या आता काय जेवणाचं का आपलं का काय नवीन काम आहे का काही. हं? बरं ठीक आहे येतो मग मी हा. शिवम झोपलाय वाटते आणि पिंकी पिंकी ट्युशनला गेली ना क्लास असतात तिचे. आणि हे शिवम हो शिवम झोपेला आहे. नाही तर बापा आता लोक आला असता झोपेला आहे तो.